नमस्कार. दसरा झालेला आहे आणि दसऱ्यानंतर भगवान गडावरचे जे पडसाद आहेत ते मात्र अजूनही उमटताना दिसत आहेत. भगवान गडावरती जी भाषणं झाली त्या भाषणांच्या नंतरच्या प्रतिक्रिया अजूनही उमटताना दिसत आहेत. महादेव जानकर यांनी केलेल्या भाषणाच्या संदर्भामध्ये खास करून अतिशय संतप्त प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. महादेव जानकर यांनी आपल्या भाषणाची आपल्या बोलण्याची पातळी सोडली का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी महादेव जानकर आपल्या भाषणात नेमकं काय म्हटले हे आपण आधी ऐकूया. बारामतीची सुपारी घेऊन जो पळणीचा चमचा काम करतोय त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. काय चूक होता अरे बांधवांना लक्षात ठेवा. ज्या आयुष्यभर गोपीनाथ मुंडेला पवारांच्या औलादीनं विरोध केला त्याच औलादीच्या पाया पडणारी औलाद वर बसण्याचं काम केलेलं आहे. ताई तुझा पक्ष काय करतोय मला माहित नाही, पण महादेव जानकरचा पक्ष मरुस तर तुझ्या पाठीमागे साथ देणार आहे. अर्थात महादेव जानकर आता मित्र पक्ष आहेत भाजपचे. त्यांच्या पक्षाचं कशा प्रकारचा पाठिंबा आहे हे त्यांनी पंकजा मुंडे यांना सांगितलेलं आहे. त्याच्यावरती प्रतिक्रिया सुद्धा आता उमटू लागलेल्या आहेत. धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्या सोबत आता आहेत. धनंजय मुंडे, नेमकी काय प्रतिक्रिया, पहिली प्रतिक्रिया तुमची या संदर्भामध्ये? स्वाभाविक आहे की ज्या पद्धतीनं मला जानकरांच्याच नाही तर त्या कार्यक्रमात ज्यांची भाषणं झाली त्या सर्वांच्याच भाषणातून जी हतबलता आणि अस्वस्थता दिसली त्याचं कारण एकमेव होतं की त्यांना पूर्वी गडावरून भाषण करायची दसऱ्याच्या निमित्तानं सवय होती. ती आता गडावरून पायथ्याला आल्यानंतर स्वतःच जमवलेल्या गर्दीच्या समोर बोलायचं, त्याची हतबलता आणि अस्वस्थता स्वाभाविक त्यांच्या भाषणातून जाणवत होती. त्या अस्वस्थतेतूनच जानकरांनी काल अतिशय बेतल आणि घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे. कदाचित जानकरांना असं वाटत असेल की त्यांना भाषण चांगलं करता येतं आणि अशा पद्धतीनं घाणेरडं बोलता येतं. असा अर्थ जानकरांनी बिलकुल काढू नये. आम्ही तर गंगथडीचे माणसं आहोत, आम्हाला याच्यापेक्षा वाईट बोलता येतं. पण आम्हाला आमच्या नेतृत्वाने चांगले संस्कार या ठिकाणी घडवलेत, आमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार आम्हाला दिलेत. त्यामुळे आम्ही बेताल वक्ते तुमच्या विरोधात बोलणार नाही. पण जानकरांनी ज्या पद्धतीनं कालच्या सभेत MLCची एक नवीन व्याख्या समोर आणली, जे स्वतः मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहेत ते स्वतःच मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची व्याख्या त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे अशी केली. म्हणजे आता ते सुद्धा MLC जर असतील तर ते सुद्धा मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे, मोदीचे लॉयल चमचे का आमच्या बहीण मुंडे यांच्या लॉयल चमचे, याचा सुद्धा खुलासा कालच्या सभेत जानकरांनी केला असता तर बरा झाला असता. पण बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे हा जो MLCचा अर्थ काल काढला, त्यातून काल त्यांनी विधान परिषदेचा अपमान स्पष्टपणाने या ठिकाणी केला. महाराष्ट्रात नाही तर देशाच्या इतिहासात आपण ज्या सभागृहाचे सदस्य आहोत आणि तिथं सदस्य असल्यामुळं आपण मंत्रिमंडळात आहोत आणि त्या मंत्र्यांनी भान हरपून त्याच सभागृहाचा जर अपमान केला असेल तर ते कुणालाही सहन होणार नाही. आणि एवढंच सभागृहाचा अपमान केला इथपर्यंत नाही तर मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे म्हणजे मुख्यमंत्र्याचा सुद्धा राज्याचा अपमान या ठिकाणी जानकरांनी केला. याचा अर्थ स्पष्ट होतो की एक मंत्री जर सभागृहाचा अपमान करत असेल, मुख्यमंत्र्याचा अपमान करत असेल, आम्हाला अतिशय खालच्या पातळीवर, आता मी विरोधी पक्ष नेता आहे, माझ्या बाबतीमध्ये जर खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतील ठीक आहे, आमच्या विधिमंडळाचे नेते आदरणीय दादांच्या बाबतीतही खालच्या पातळीवर जाऊन बोलणार असेल आणि फक्त बारामतीला बदनाम करायचं आणि याची वाट लावतो आणि त्याची वाट लावतो. आता बारामतीची वाट लावणाऱ्या अनेक जणांना अनेक जन्म घ्यावा लागतील, तसे जानकरांना सुद्धा एक 10-20 जन्म घ्यावा लागतील, तेव्हा त्या ठिकाणी ते त्यांना जमेल. तेही त्यावेळी जमेल का नाही माहीत नाही. पण कुठल्याही मंत्र्याला हे शोभणारं नाही मंदार सर, हे नक्की आहे.
आणि जानकरांना याची किंमत मात्र येणाऱ्या काळात मोजावी लागेल. नाही नक्की, पण ही जी भाषा आहे म्हणजे आम्ही तुम्हाला संपवून टाकतो अशी कधी भाषा अशा प्रकारची आपण कधी महाराष्ट्रामध्ये ऐकली नाही. महाराष्ट्रामध्ये राजकारण बघितलं, अतिशय एकमेकांच्या विरोधातलं तगडे आणि कसलेले नेते आपण बघितलेले आहेत, पण असं असताना सुद्धा ज्यावेळेला इतक्या संपवण्याची भाषा केली जाते त्यातही जबाबदार व्यक्तींकडनं, त्यावेळेला तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये काय म्हणायचं आहे? कारण अर्थात माधव जानकर यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये तुमच्यावरतीच रोग दिसतोय सगळं, आणि जो रोग आहे तो अर्थातच तुम्हाला बारामतीच्या साठी तुम्ही हे सगळं काम करताय अशा अर्थाने तो रोग ठेवलेला आहे तुमच्या. पण मी जर बारामतीसाठी काम करतोय किंवा मला बारामतीचा छमछा मानला तर माझं त्याच्या बाबतीत फारसं काय मत नाही. पण मला जानकरांना एवढं विचारायचं आहे की आपल्याला आमदार होत असताना किंवा आपल्याला कॅबिनेट मंत्रीच पाहिजे याच्यासाठी आपण कुणाकुणाच्या समोर लाळ गाळली हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं तर बरं होईल. आणि तुम्ही जर नाही सांगितलं तर तुम्ही कुणाकुणाच्या समोर कुठल्या प्राण्यासारखी लाळ गाळली हे सुद्धा मला सांगता येईल, पण ते आमच्यावर संस्कार नाही आहेत. खरं तर मंत्र्याला हे शोभणारं वक्तव्य नाही आहे. आणि जानकरांनी काय बोलावं? ज्या धनगर समाजाला जानकरांनी विधानसभेच्या अगोदर शब्द दिला होता की विधानसभेत सत्ता बदल करा, आम्ही 1 महिन्याच्या आत आरक्षण देऊ, हा महायुतीचा शब्द आहे. नाहीतर रासप म्हणून किंवा महादेव जानकर राजकारण करणार नाही अशा पद्धतीने बोलणारे जानकर. धनगर समाजाचं आरक्षण तर बाजूला राहिलं, पण धनगर समाजाचं आरक्षण पुढे करून स्वतः मात्र मंत्रिमंडळामध्ये धनगर म्हणून आरक्षण घेतलं, समाजाला वाऱ्यावर सोडलं. समाजाला वाऱ्यावर सोडणार असा बैमान त्याच समाजात जन्माला आलेला माणूस म्हणजे हे जानकर आहे. आणि समाजाचं आरक्षण पुढे करून समाजाच्या बाबतीमध्ये भाजपकडून घेतलेलं दलालीतून हे मंत्रीपद आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून वेगळ्या संस्काराची काय आम्ही अपेक्षा करावी? जे स्वतःच संस्कार शून्य आहे अशा मंत्र्याकडून आम्ही वेगळ्या संस्काराची आणि वेगळ्या बोलण्याची अपेक्षा काय ठेवावी? पण नाही, या सगळ्याच्या पातळीवरती पुन्हा धनंजय मुंडे, आपण विरोधी पक्षनेते आहात, ज्या पद्धतीनं गेल्या काही काळात हे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडतंय, एकीकडे सगळी परिस्थिती बदलते आणि अशा वेळेला तुम्ही सगळे जबाबदार नेते जर भान ठेवून बोलला नाहीत तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे सगळं आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला येणाऱ्या काळात संयम दाखवला जाईल का? कारण आता महादेव जानकरांचे पुतळे जाळले जात आहेत, काही ठिकाणी माणसांवरती तिथे डूक धरला जातोय. अशा प्रकारे जी काही सगळी हालचाल सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये, ती हालचाल थांबेल अशी अपेक्षा आपण करूयात की हा संघर्ष तुमचा अधिक तीव्र होणार? मंदार सर, आता एक मला आपल्यालाच विचारायचं आहे, आपल्या या माध्यमातून अनेक जण पाहत असतील राज्यामध्ये, कायदा आणि सुव्यवस्था जबाबदारी फक्त पाळायची ही विरोधी पक्षाची आहे? म्हणजे मंत्र्यांनी कायदे तोडायचे, मंत्र्यांनी वाटेल तशी वक्तव्य करायचे, मंत्र्यांनी खालच्या पातळीवर जाऊन नेत्यांना आमच्या आणि आमच्यासारख्यांना शिव्या द्यायच्या, विधान परिषदेचा अपमान करायचा आणि कायदा सुव्यवस्था पाळायची फक्त आम्ही? असं कसं करता येईल? असं कसं बोलता येईल? तुम्ही सुद्धा मंदार सर जानकरांना हुडकलं पाहिजे. आता कुठे जानकर बाबा? आम्ही शोधतोय, आम्ही नक्की शोधतोय जानकरांची प्रतिक्रिया. राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारलं पाहिजे. आम्ही ते ऐकत असेल तर त्यांना विनंती सुद्धा करतोय की त्यांनी यावं फोन लाईन वरती. आता आपण विचारलेला प्रश्न अतिशय योग्य आहे. कदाचित माझा हा बोलणं तुम्हाला वेगळं वाटत असेल, मी त्या बाबतीत मी क्षमाही मागतो. पण माझा अर्थ एवढाच आहे की कायदा सुव्यवस्था ज्यांनी बिघडली त्यांना मंत्रिमंडळात ठेवणंच चुकीचं आहे. तिथं अशा पद्धतीनं बोलल्यामुळे जर हे प्रकार घडले असतील तर पहिला जिम्मेदार कोण? जानकर. आणि त्याच्यानंतर आम्ही तर आमच्या म्हणजे सोलापूरहून स्वतः अजितदादांनी सर्वांना विनंती केली किंवा विचाराची लढाई जरी एखादा व्यक्ती अविचाराने बोलला असला तर आपण मात्र ती विचारानेच लढली पाहिजे आणि आम्ही ती विचारानेच लढणार आहोत. म्हणून आम्ही या ठिकाणी स्पष्टपणाने या सांगतोय, आमच्या सहकाऱ्यांना सुद्धा पक्षाच्या सांगतोय किंवा कायदा कुणीच हातात नाही घेतला पाहिजे. लोकशाही पद्धतीने एक मंत्री बोलताना चुकलाय तर त्याच्या विरोधात लोकशाही पद्धतीने कायद्यात राहून जी आंदोलन करायची ती आपण केली पाहिजेत आणि तेच आमच्याकडून होतील. पण या बाबतीमध्ये एक मात्र नक्की आहे की ज्या मंत्र्यांनी विधान परिषदेचा अपमान केलाय, राज्याच्या मुख्यमंत्र्याचा अपमान केलाय, विधिमंडळाच्या आमच्या पक्षाच्या गट नेत्यांचा अपमान केलाय, सभागृहाचा विरोधी पक्ष नेत्याचा त्या ठिकाणी अपमान ज्या पद्धतीने केलाय, म्हणजे माझं तर एकेरी नाव जसं काय जानकर माझ्या घुगऱ्या खायला झाले होते.
अशा पद्धतीने ते बोलत होते. मंदार सर, याच्यापेक्षा वाईट आम्हालाही बोलता येतं, पण संस्कार आम्हाला आहेत, त्यांना नाही आहेत. तर ज्यांना संस्कार नाही येत त्यांना का नाहीत असं म्हणता येत नाही. कमीत कमी आपण तरी विचारावं. आणि 24 तास झाला आता ते सापडत नाहीत माध्यमांना, याचा अर्थ काय समजायचा? एक दुग्ध विकास आणि पशुधन मंत्री जर सापडत नसेल 24 तास माध्यमांना, तर हे चुकीचं आहे. नक्की महादेव जानकर नेमके का सापडत नाही तेही आम्ही बघतोय, त्यांच्याशी संपर्क करतोय. त्यांना आम्ही सुद्धा विनंती करतोय की तुम्ही या आणि या सगळ्या प्रश्नावरती बोला. त्याचं कारण समोर संपूर्ण जमाव दिसला की जमावाच्या समोर बोलणाऱ्या लोकांचं बेलगाम वक्तव्य होणं हे आपण समजू शकतो. पण बरोबर या सगळ्याच्या बरोबर भान सुद्धा ठेवायला पाहिजे. ते भान महादेव जानकर यांचं सुटलं का सुटलं हा प्रश्न त्यांना आपल्याला विचारायचा आहे. पण महादेव जानकर आता आपल्यासोबत अजून आलेले नाही आहेत. ते जर आले तर नक्की त्यांना आपण या संदर्भामध्ये विचारू. पण धनंजय मुंडे, एकूण विरोधी पक्षनेते तुम्ही विधान परिषदेचे असताना या सगळ्या प्रकरणावर जसं तुम्ही म्हटलात की आम्ही रस्त्यावरती उत्तर देण्यापेक्षा विधान भवनामध्ये त्यांना त्या अर्थाने उत्तर देऊ, तर येणाऱ्या काळात तुम्ही काही हक्कभंग किंवा असं काही आणणार आहात का त्यांच्या विरोधात? नाही, आम्ही तर हक्कभंग तर या बाबतीत आणूच. सगळ्यात महत्त्वाचं 14 तारखेला आमच्या पक्षाची मीटिंग आहे. मी स्वतः आमच्या नेतृत्वाच्या समोर हा प्रस्ताव मांडणार आहे किंवा ज्या पद्धतीने जानकरांनी बेताल पद्धतीने वक्तव्य केलंय, आमच्या विधिमंडळाच्या नेत्याचा या ठिकाणी अपमान केलाय, विधान परिषदेचा अपमान केलाय, त्यामुळं आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्यपालांकडे जाऊन या मंत्र्यांची बडतर्फीच केली पाहिजे ही मागणी करण्याची परवानगी मी 14 तारखेला पक्ष बैठकीमध्ये मांडणार आहे. आणि ती जर मिळाली तर राज्यपालांकडे जाऊन आम्ही सर्वजण या मंत्र्याच्या बडतर्फीची मागणी करणार आहोत. कारण हा अतिशय गंभीर विषय. एका सभागृहाचा सदस्य मंत्री झाल्यानंतर त्या सभागृहाचा जाहीररित्या अपमान करतो आणि संबंध महाराष्ट्र पाहतं, हे महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या इतिहासात कधीच घडलं नाही. असा एवढी मोठी चूक करणारा मंत्री मंत्रिमंडळात राहूच कसा शकतो? म्हणून आम्ही या ठिकाणी राज्यपालांकडे सुद्धा यांच्या बडतर्फीची मागणी करणार आहोत. आणि अधिवेशनाच्या काळात तर त्या ठिकाणी त्यांना उत्तरं द्यायची असतात, त्यांना प्रश्न सोडवायचे असतात, त्यांना सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे स्वाभाविक आहे आता त्यांनी काय करायचं हा मंत्री म्हणून त्यांचा निर्णय आहे. पण आम्ही विरोधी पक्ष नेते म्हणून त्यावेळेस काय करायचं हे विरोधी पक्षाच्या सर्व पक्षाची एकत्रित बसून निर्णय करायचा विषय. तो आज बोलणं थोडंसं जास्तीचं होईल. नक्की, ठीक आहे. पण या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तितकीच आक्रमकता दाखवणार आहात का? आक्रमकता ही विधान भवनात आम्ही अपेक्षित करू शकतो की रस्त्यावरती आक्रमकता तुम्ही टाळणार आहात? तशा प्रकारचं आव्हान तुमच्या कार्यकर्त्यांना करणार आहात? नाही, आता सर आपणच या ठिकाणी सांगितलं की कायदा सुव्यवस्थेच्या प्रत्येक ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहेत. वेगवेगळ्या मोर्चाच्या माध्यमातून अगोदरच कायदा सुव्यवस्था या ठिकाणी चे प्रश्न चर्चिले जात आहेत अतिशय शांतपणे मोर्चे होत असताना सुद्धा. आणि जर अशा पद्धतीने एखादा मंत्री चुकला तर स्वाभाविक रस्त्यावर प्रतिक्रिया उमटल्या. त्या तुम्हीच म्हणतायत की आता रस्त्यावरची सुद्धा संघर्ष चालू आहे. आता त्या रस्त्यावरचा संघर्ष आणखीन तीव्र करायचा का काय करायचं हे 14 तारखेच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवूच. पण परिषदेमध्ये आम्ही जे काही या ठिकाणी मंत्र्यांनी आतापर्यंत गैरवर्तन केलेलं आहे, मंत्र्यांनी ज्या मस्तीत भाषण बोललेले आहेत, मग ते जानकर असू, ते महिला बाल कल्याण मंत्री असू, ते आदिवासी मंत्री असू किंवा ज्या मंत्र्यांनी मधल्या काळात 3 महिन्यामध्ये अतिशय बेजबाबदारीपूर्वक वक्तव्य केलेले आहेत, कायदा हातात घेणारे वक्तव्य केलेले आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी विधानसभेच्या येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही नागपूरला जाब विचारणार आहोत. नक्की. पण एकूण जो भगवानगडाचा सगळा प्रकार घडला, ज्यामुळे हे सगळं आता आपण ही चर्चा करतोय, ज्या भगवानगडाच्या संदर्भामध्ये सातत्यानं जेव्हा सुरुवातीला हा सगळा तणाव निर्माण झाला, तुम्ही मगाशी म्हटलात की आता पायथ्याशी येऊन त्यांना भाषण करायला लागलं, हे सगळं टाळता येऊ शकत होतं का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तिथे भगवानगडाच्या नामदेव शास्त्री आणि या सगळ्यांच्या मागे उभे आहात अशी जी एक चर्चा सुरू आहे, त्या चर्चेला तुमचं उत्तर काय? हे बघा, मी भगवानगडाचा एक भक्त हे पूर्वीपासून सांगत आलेलो आहे. मी भगवानगडावर दर्शनाला गेला असताना सुद्धा मागे 1.5 वर्षापूर्वी माझ्यावर तिथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. म्हणजे त्यावेळेस गड भाजपचा होता का? त्यावेळेस महंतांनी आणि तिथल्या काही लोकांनी माझ्या विरोधात भाषण केलं, तो मी समजायचा का त्याच्यात भाजपचा हात होता का? आणि आता जर समजा त्या ठिकाणी महंतांनी एक भूमिका घेतली असेल
आणि ती भूमिका जर म्हणजे सर्वांसाठी त्यांनी मांडलेली भूमिका असेल तर त्याच्यात ती भूमिका घ्यायला लावणारा मी हे असं बोलणं खरंच चुकीचं आहे. भगवान गडावरती भाषण व्हावं पालकमंत्री म्हणजे बीडच्या यांचं का भगवान गडाच्या कळसावर उभं राहून व्हावं हे त्यांचा प्रश्न आहे. ते मठाधिपतांनी निर्णय करायचा आहे, त्यांनी निर्णय करायचा. आमचं काही घेणं देणंच नाही ना. आम्ही तर काय दसऱ्याला मागच्या 3-4 वर्षापासून ना जातो आम्ही ना तिथं, फक्त ज्यावेळेस जायचं त्यावेळेस आम्ही भक्त म्हणून दर्शन घेतो. आमची भक्त म्हणून एवढीच अपेक्षा आहे की भगवान गडाची पवित्रता राखली गेली पाहिजे आणि ते कुणी स्वतःच्या हट्टासाठी भगवान गड पूर्णपणाला लावायचा, भगवान गडावर प्रेम करणारा प्रत्येक भक्त पणाला लावायचा आणि कुठंतरी गडाची भूमिका घेणारे वेगळे आणि गडाच्या विरोधात भूमिका घेणारे वेगळे, मग दसरा मेळाव्याच्या बाजूने वेगळे आणि दसरा मेळाव्याच्या विरोधात वेगळे असं मानता येत नाही. शेवटी गडाचा भक्त हा गडाला मानणारा भक्त असला पाहिजे आणि गडाला मानत असताना जर तो एका व्यक्तीला मानत असला तर मानू दे, आमचं काय म्हणणं नाही. आणि समजा जर काही दिवसापूर्वी महंतांनी सांगितलं असतं किंवा इथं यांची सभा होणार आहे, जशी मागच्या वर्षी दसरा मेळाव्याला त्यांची सभा झाली, आम्ही थोडाच विरोध केला आणि आजही झाली असती तर आमचा काहीच विरोध नसता. एखाद्या व्यक्तीला जर ते स्वातंत्र्य आहे आणि तिथली ट्रस्ट आणि मन जर ठरवत असतील की आता यांचं भाषण आम्ही यावर्षी ठरवलंय तर आम्ही विरोध करायचं कारण काय? ना आम्ही ट्रस्टीमध्ये आहेत, ना आम्ही एवढे मोठे नेते आहेत, ना आम्हाला वारसानं काही मिळालेलं आहे. आम्ही एक भक्त आहोत. त्यामुळे भक्त म्हणून आमची भूमिका एवढीच आहे की गडाचं गडपण, भगवान बाबाचं दैवत्व आणि गडाचं पवित्र हे पाळलं गेलं पाहिजे. आणि त्यात जर भूमिका पायथ्याला सभा घेण्याच्या बाबतीत महंतांनी केली तर ती कुणी चुकीची म्हणावी का मी त्याच्या मागे असं म्हणण्यात काय अर्थच नाही आहे. नक्की. एकूण हा जो सगळा एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला होता भगवानगडाच्या बाबतीमध्ये, तो तुम्हाला एक थेट प्रश्न असा विचारायचा, कारण आम्ही तुम्हाला इतके अनेक वर्ष बघतोय, गोपीनाथ मुंडे यांच्या सोबत सुद्धा भगवानगडावरती तुम्हाला बघितलेलं आहे आणि मुंडेंचं नेतृत्व आणि त्यांची भाषणं भगवानगडावरची तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. हे असताना तुम्हाला हे बदलावं असं तुमच्या मनात तुम्हाला वाटतं का? कारण की हा केवळ वारसा मुंडेंच्या पश्चात धनंजय मुंडे की पंकजा मुंडे अशा प्रकारचा एक वारसा हक्क ची एक प्रकारचा संघर्ष सुरू झाला आणि त्या संघर्षामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली असं झालंय. मंदार सर, मी कधी मुंडे साहेबांचा वारसा म्हणून पुढे आलेलो नाहीये. आज मी या ठिकाणी उभा आहे, मी तुमच्या समोर बोलतोय. मी विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे. माझे वडील पंडितांना मुंडे यांच्या वारसा माझ्याकडे आहे आणि मी जे काय आता आहे ते स्वतःच्या कर्तृत्वाने आणि आदरणीय पवार साहेबांनी, दादांनी, पक्षांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि तो विश्वास मी या ठिकाणी 2 वर्षात साध्य करून दाखवला आपल्या सर्वांच्या समोर आहे. मी कधीच कुणाच्या वारसाचा हक्कदार आहे या बाबतीत मी बोललो नाही ना मी बोलणार आहे. मला कुठलं वारसा हक्काने काही नको आहे. या ठिकाणी माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, गडावरती स्वर्गीय मुंडे साहेबांचं ज्यावेळेस पहिलं भाषण दसरा मेळाव्याला झालं होतं त्याचा साक्षीदार मी आहे. कदाचित कुणी नसेल, आता आग्रह करणारे सुद्धा नसतील. दसऱ्याच्या प्रत्येक भाषणामध्ये स्वर्गीय मुंडे साहेब एक म्हणायचे, जे भगवानगडाच्या प्रत्येक भक्ताला माहिती आहे की माझ्यासाठी भगवानगडाचा शब्द हा अंतिम राहील. हे स्वर्गीय मुंडे साहेबांचं दसरा मेळाव्यात भाषणातल्या एकूण एक वाक्य असायचं. आता ते जर स्वर्गीय मुंडे साहेबांसाठी भगवानगडाचा शब्द अंतिम राहील तर तो सगळ्यांसाठीच राहायला पाहिजे. जे भगवानगडाला मानतात, जे स्वर्गीय मुंडे साहेबांना मानतात, त्या सगळ्यांसाठीच राहायला पाहिजे. त्यामुळे एक श्रद्धेचं ठिकाण त्या ठिकाणी सगळ्या भक्तांच्या समोरून आलं आणि ते श्रद्धेचं ठिकाण, ते शक्तिपीठ हे शक्तिपीठ म्हणूनच राहायला पाहिजे आणि त्याचा कुणी वापर करावा का न करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तो त्यांनी निर्णय करायचा आहे. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जर दुमत निर्माण झाला असेल तर ते का निर्माण झालं याचं चिंतन ज्यांना पायथ्याला यावं लागलं त्यांनी करावं. त्याच्यात आम्ही काहीच करायची गरज नाही आहे. नक्की. पण त्याबरोबर तुमच्या मनात येणाऱ्या काळात अशी कधी महत्वाकांक्षा असणार नाहीये का? कारण गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखं नेतृत्व तिकडे होतं आणि येणाऱ्या काळात कदाचित तुम्हाला संधी लाभली, तुम्ही तिकडनं भाषण करावं असं कधी तुम्हाला वाटणार नाही? मंदारजी, मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतो की गडावरून त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांच्या समोर बोलणं हे कितपत योग्य हे मला आज माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे उद्या मला जरी कुणी म्हणलं की आपण गडावरून भाषण करा, मी तर तेवढा मोठा नाहीच आहे. मी एक समाजाचा माणूस आहे, मी भगवान बाबाचा एक भक्त आहे, मी गडाला मानणारा पैकी आहे.
पण अशाने काही होणार नाहीये. खरं तर ते गडाचे प्रश्न वेगळे आहेत, गडावर येणाऱ्या भक्ताचे प्रश्न वेगळे आहेत. ते प्रश्न मांडणं, त्याच्या संबंधित विषय बोलणं, त्याच्यावरती निर्णायक काही पावलं उचलणं हे महत्वाचं आहे. तिथून भाषण करण्याच्या बाबतीत उद्या मला संधी आली तर तुम्ही काय करणार हे बोलणं फार आजच्या क्षणाला फार पुढचं आहे. पण मी स्पष्ट सांगतो, माझी अशी कधी इच्छा नाही, यापूर्वी नव्हती आणि यापुढेही नाही. नक्की. अर्थात तुम्हाला शुभेच्छा आहेत भविष्यातल्या कामासाठी, पण तत्पूर्वी आम्ही तुम्हाला हेही सांगू शकतो की महादेव जानकर यांना आम्ही प्रश्न आणि जाब विचारणार आहोत. त्यांचा तोल का गेला, त्यांनी का अशा प्रकारची आक्रमक भाषा केली, या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना विचारणार आहोत. महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आयबीन लोकमत करते सातत्यानं, आणि अर्थातच महादेव जानकर ज्या वेळेला आयबीन लोकमतशी बोलण्यात तयार होतील त्यावेळेला तातडीने आम्ही त्यांचं मत काय ते आपल्यापर्यंत पोहोचवू. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.